क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृत्यू, पालखेड कालव्यात सापडला मृतदेह, परिसरात खळबळ। नैताडे बोकडदरे शिवारात ज्योती अनिल शेकरे ही तरुणी कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेली होती। 21 मार्च रोजी दुपारी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली। शोध मोहीम सुरू असतानाच 23 मार्च रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास डोंगरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात तिचा मृतदेह आढळला। घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सागर घोलप व योगेश आव्हाड करत आहेत। आपत्ती व्यवस्थापन शोध पथकातील मंगेश केदारे, संकेत नेवकार, राजेश गवडी, सुनील सदाराव, नानाजी सोनावणे, सागर गडाख, किरण वाघ, वैभव जमदाडे, फकीरा धुळे यांनी देखील शोध कार्य केले। मृतदेहाचा पंचनामा करून पुढील शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।